माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायचं. अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. सुप्रीम कोर्ट पण म्हणते देशाचा मालक आदिवासी आहे. विकास आता आरे कॉलनीमध्ये पण होतोय. हा विकास हा नेहमी जंगलाकडेच काय येतो. विकास 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 त्याला किती दिले तरी कमीच पडते. फक्त मानवाचाच अधिकार आहे का पृथ्वीवर? तरी बिचारे गरीब, आम्ही गरीब नाहीये. तुम्ही एक कुत्रा पाळता आणि खूप खुश होता, आमच्याकडे तो वाघ येतात. अनेक आदिवासी असे आहेत की त्यांना तिथे जरी घर दिलं तरी सुद्धा ते जंगलाकडेच वळत आहेत. करोडोची प्रॉपर्टी सोडून मी तिथे काय त्या खोराड्यात राहायला जाऊ? आणि मी जर खोराड्यात गेलो राहायला, तिथून मी येऊन सांगितलं हे जंगल माझं आहे, ते सरकार मानणार नाही. फॉरेस्टचे लोक इथे आहेत जंगल राखायला, किती प्रामाणिकपणे ते जंगल राखतात. बहिणींना आरेची वाघीण म्हटलं जातं. 3 दिवस जेलमध्ये होते मी, झाडं वाचवायला गेली म्हणून. तुम्ही काय काय करताय? खालून वरून त्याच्या वरून तुम्ही विकास करताय. प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचं सुद्धा वोटिंग असतं ना, तर त्यांना पण आज जोपासलं गेलं असतं. ऑक्सिजन सगळ्यांना पाहिजे, श्वास सगळ्यांना घ्यायचा आहे, पण लढाई फक्त केवळ आदिवासींनीच का करायची? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पण आज हे स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये नाहीये, तर आज हे स्वागत मी तुमचं करते चक्क जंगलामध्ये, आणि तेही मुंबईतल्या जंगलामध्ये, म्हणजेच आपल्या आरे कॉलनीमध्ये. आज आम्ही आरे कॉलनीच्या जंगलामध्ये आलेलो आहोत. इथे वन्य प्राणी आणि मानव यांचं एक वेगळंच नातं आपल्याला पाहायला मिळतं, आणि यासाठी इथले आदिवासी खूप विशेष असे उपक्रम देखील राबवत आहेत. आज आपण बघतोय की बिबट्या मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रभर घराघरात जातोय, कुठे तो आपल्याला आढळतोय आहे. अनेक कॉन्फ्लिक्ट्स आपण याच्यामध्ये दरम्यान आपण बघितलेले आहेत. पण आरे कॉलनीमध्ये या वाघाला म्हणा किंवा इथे राहणाऱ्या वन्यजीवांना विशेष महत्व आहे. या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी इथले आदिवासी गेले अनेक वर्षांपासून काम करत आहेत. आज त्यातीलच प्रकाश भोईर हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आता मी त्यांच्या घरी आलेलो आहोत. मानव आणि वन्यजीवांच्या संघर्षादरम्यान इथे आढळणारं मानव आणि वन्यजीव यांचं आयुष्य खूप वेगळं आहे. इथे आपल्याला आढळतो तो समतोल. निसर्गाची आपल्याला किती गरज आहे. आज आपण बघतोय शहराची शहरं वसतायत, पण ती वसतायत ती वन्य अशा जमिनींवरती वसतायत. त्यामुळे साहजिकच आहे वन्य प्राण्यांचा जो आवाज आहे तो कुठेच राहिलेला नाहीये. त्यामुळे आता हे वन्य प्राणी थेट शहरांमध्ये येतात, आपल्या घरांपर्यंत ते पोहोचलेत. याला कारणीभूत देखील आपणच आहोत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक वेगळं आपल्याला बॅलन्सिंग इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि वन्यजीव यांचा बॅलन्स साधणारं अशी ही आरे कॉलनी आहे. आणि त्यासाठी गेले अनेक वर्षांपासून काम करणारे प्रकाश भोईर सर आज आपल्या सोबत आहेत. या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत, आणि वन्यजीव आणि मानव एकत्रपणे कसे नांदू शकतात हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. चला माझ्या बरोबर. मनशांती मिळणारं असं हे ठिकाण आहे, आणि तेही मुंबईमध्ये. म्हणजे आम्ही इतकी वर्ष मुंबईमध्ये राहतोय, पण असं देखील जंगल आहे, आणि अशा जंगलामध्ये इतकं मनशांती इतका विसावा मिळेल असं ठिकाण आहे. खरंच मला वाटतं माझ्याबरोबर इतर मुंबईकरांना देखील ठाऊकच नसेल. हे प्रकाश भोईर सर आपल्या सोबत आहेत. आदिवासी समाजासाठी त्यांचं विशेष कार्य तर आहेच, पण त्याचबरोबर आरे कॉलनी नाही तर जेवढे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जितके वन्यजीव आहेत त्यांचं संवर्धन करणं, आणि मानव आणि वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी ते काम करत आहेत. आदिवासींसाठी त्यांचं विशेष काम तर आहेच, पण त्याचबरोबर आरे कॉलनीच नाही तर जेवढी मुंबई किंवा आसपासची जेवढी जंगलं आहेत त्या जंगलामधलं वन्य संवर्धन आणि त्यांचं संरक्षण करण्याचं काम देखील ते करत आहेत. त्यासाठी त्यांनी मध्ये मोठी चळवळ देखील केली होती. टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणारच आहोत. पण सगळ्यात आधी प्रकाश दादा, तुमचा हा पाढा केव्हापासून इथे आहे आणि किती वर्ष झाली या पाढ्याला? ते मला सांगता येणार नाही, एवढ्या अगोदरपासून आहे. कारण माझे आजोबा पणजोबा सगळे आम्ही इकडचेच, आम्हाला गाव नाहीये ना. आणि आपल्याला तर माहिती आहे की सुप्रीम कोर्ट पण म्हणते देशाचा मालक आदिवासी आहे, तर आम्ही इकडचे मालक आहोत. आम्ही खूप पूर्वीपासून राहतोय. मला वाटते माझे आई वडील म्हणायचे की 1949ला आरे इथे आलं.
आणि आरेने हे दूध प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या आमच्या. त्याच्या अगोदरपासून आम्ही इथे आहोत. नॅशनल पार्कमध्ये जे आदिवासी आहेत ते नॅशनल पार्क व्हायच्या अगोदरपासून आहेत. येऊर, ठाणा ह्या ठिकाणी जे सगळे ह्या मुंबई परिसरामध्ये आणि मुंबई परिसराच्या आसपास जे आदिवासी आहेत ते इथले मूळचे आहेत, त्यांचं गाव नाही आहेत, कुठे त्यांना गाव नाही. त्यामुळे इथे विकास करताना सुद्धा लोक काय म्हणतात की तुम्ही का पुनर्वसन तुम्हाला नको आहे, तुम्ही पुनर्वसनामध्ये का जात नाहीये, तेवढे चांगली घरं मिळतील. तर आम्ही त्यांना म्हणतो की तुमची गावची जागा, गावचं घर देऊन जर तुम्ही पुनर्वसनाला जात असाल का, तर नाही जाणार. तुम्ही इकडे येऊन आता मुंबईमध्ये नोकरीसाठी आलात आणि भाड्याने राहताय, मग तिथे पुनर्वसन होत असेल तर तुम्हाला लगेच मान्य होतं ते. परंतु गावची जमीन आणि संपूर्ण घर देऊन पुनर्वसन नको आहे ना त्यांना सुद्धा. तसंच आमचा प्रकार आहे की आम्ही ह्या जंगलात राहणारी लोक आहोत, निसर्गासोबत राहणारे लोक आहोत. मासा पाण्यापासून नाही राहू शकत, आम्ही निसर्गापासून नाही राहू शकत. कारण तुमच्याकडे तुमच्या गळ्यामध्ये आता हे जे आहे, हे वारली पेंटिंग, वारली पेंटिंग मला दिसतंय, हे म्हणजे आदिवासीची ओळख ओळख आहे, आहे. ओळख आहे. तर हे कोणी केलेलं आहे? हे आता माझ्या मुलांनीच केलेलं आहे. आणि माझा मुलगा जो आहे आकाश, तो वारली पेंटर आहे. आणि मुलगी आहे ती पण वारली पेंटिंग आहे. मी सुद्धा वारली पेंटिंग करतो. तर आमच्या घरचीच लोक सगळी वारली पेंटर आहेत. आणि मला आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की आत्ताच त्यांची एक पेंटिंग आपल्या जिजामाता उद्यान जे आहे तिथे माझ्या आकाश आणि त्याच्या मित्रांनी दोघांनी मिळून काढलेली पेंटिंग तिथे त्या जिजामाता उद्यानामध्ये आहे. 16x22 आहे. त्याच्यामध्ये आम्ही क्लायमेट चेंजवर त्यांनी सगळं ते केलेलं आहे की आपण कसे आता याला सामोरे जातोय आणि आपण आपल्याकडून कशा चुका होत आहेत. आपण जे प्लास्टिकचा वापर करतोय किंवा वृक्षतोड करतोय, वाहनं आणि कंपन्या, याच्यामुळे प्रदूषण कसं होतंय, तर ते कसं रोखलं गेलं पाहिजे त्याच्याविषयी त्यांनी एक माहितीपटच त्या ठिकाणी बनवून तिथे टाकलेलं आहे. आणि आताच मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी ते त्यांचं तिथल्या अधिकाऱ्यांसमोर ते सगळं तिथे प्रस्थापित झालं. आणि त्यासाठी तो 5-6 दिवस तिकडेच होता. तर अशा तऱ्हेने आमची पूर्ण वारसाच आम्ही आमच्या घरावर पण बघाल तुम्ही संपूर्ण वारली पेंटिंग. तुम्हाला तेच विचारणार होते की हे इतकं सुंदर घर आहे. मला वाटतं हे माती आणि शेणाने सारवलेलं घर आहे की जे आता म्हणजे फक्त ग्रामीण भागातच दिसतं, पण मुंबई सारख्या शहरामध्ये असं म्हणजे दिसणं हे थोडंसं अवघड आहे. तुमच्या या छोट्याशा जंगलामध्ये ही जंगल संपत्ती आपण बघतोय की जी खरं आपल्यासाठी म्हणजे याला आपण रानमेवा असं म्हणू शकतो. खूप सुंदर आणि एवढं नॅचरल आम्ही बघितलं पहिल्यांदाच बघतोय. ही सगळी फणसं आता ह्याच झाडाची आहेत आमच्या. अच्छा, ही सगळी फणस आहेत. ते त्यानंतर इथे अननस सुद्धा काढलेले आहेत बघा. ही अननस आहेत. ही सुद्धा इथेच तुम्ही ही पिकं घेताय? ही सगळे पिकं घेतोय. आंबे, फणस, केळी, नारळ, चिकू, सगळ्या प्रकारची फळं आमच्याकडे आहेत. आणि इथलेच मुंबईकर ते हे बघा, हे जे आलेले आहेत मुंबईकर आहेत, इथेच राहणारे लोक आहेत. तर ती इथून आमच्याकडून येऊन सगळे फळं घेतात. आणि आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही ह्या ठिकाणच्या जे भाज्या लावतो किंवा हे जे फळं वगैरे लावतो ह्याला आम्ही खत नाही घालत, त्यांना पेस्टिसाइड नाही फवारणी करत. शिवाय आम्ही जे पिकवतो हे नॅचरली पद्धतीनेच पिकवतो, ऑर्गॅनिक पद्धतीने, की जेणेकरून आपल्या इकडच्या लोकांना, इथल्या आमच्या गिरायकांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये. आणि विश्वास आहे त्यांचा आमच्यावर, म्हणून ते इथे येतात घ्यायला. आजही ते लोक आलेले आहेत सगळे. आणि हे घर इतकं सुंदर आहे, मातीने सारवलेलं आहे. त्याच्यावर देखील वारली पेंटिंग मध्ये आदिवासी समाजाची एक वेगळी ओळख आपल्याला दिसते. तर हे घर तुम्ही कशासाठी म्हणजे ठेवलेलं आहे? हे घर बघा, हे घर आहे ना, पूर्वी अशीच घरं होती सगळी. बऱ्याच लोकांची घरं आहेत ना ही अशीच आहेत आमच्या पाड्यामध्ये पण. आणि त्याच्यामध्ये हे घरं जी आहेत मातीने शेणाने सारवलेली, जी नैसर्गिकरित्या आहेत, तर ह्या घरांमध्ये ना उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी होत नाही. आणि हिवाळ्यामध्ये जसं बाकीची घरं, पक्की घरं थंड पडतात, तसं हे उबदार होतं. म्हणजे निसर्गाला पोषक असं, आपल्याला पोषक असं हे घर असतं. आणि त्याचबरोबर हे स्वस्त पडतं, जास्त महाग होत नाही. आणि त्याच्यावर तुम्ही जी वारली पेंटिंग वगैरे जी पाहता, ही सगळी आम्ही लोकांनी जी काढलेली वारली पेंटिंग आहे, या पेंटिंग मध्ये तुम्हाला दिसत असेल की बघा ह्याच्यावर हे आपण सापाला खूप साप म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे बाप रे, तो आपला दुश्मन आहे. परंतु या ठिकाणी आम्ही जी पेंटिंग काढलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सापाच्या अंगावर खेळताना लोक दाखवलेले आहेत. कारण साप आपला मित्र आहे. सगळेच प्राणी, पक्षी हे सगळे निसर्गात सोबत राहणारे आपले मित्र आहेत, परंतु आपण त्यांना शत्रूच्या रूपाने बघतो. वाघ हा त्यांना आपल्याला खूप डरावना किंवा भयंकर वाटतो, परंतु नाही, त्याचा स्वभाव खूप शांत आहे. तो शिकार त्याच्या पोट भरण्यासाठी पुरता करतो. तो असं तुम्ही वाघाला पाहिलं का की त्याने 2 शिकार केले, एक खाल्ला आणि एक फ्रीज मध्ये ठेवलं किंवा एक बँकेत ठेवलं नंतरसाठी. ही आपली सवय आहे सगळी, ही आपली वाईट सवय आहे. तर हे आपल्याला लागतं तेवढे घेणारे आहेत. त्यांच्याशी जर आपण नीट राहिलो, त्यांच्याबरोबर आपण नीट व्यवहार केला, तर ते सुद्धा आपल्याशी खूप चांगल्या प्रकारे राहतात. तर आमचे ते फॅमिली मेंबर्स आहेत सगळे. तर हे हवेच आम्हाला,
आम्ही त्यांना म्हणतो की या तुम्ही आमच्या सोबत राहा, आणि आम्हाला त्यांच्या सोबत राहणं आवडतं. आणि हे घर पण आता आपण हा. घरात आलोय आणि सुंदरसं घर आपण बघणार आहोत. खूप छान छोटंसं साधं पण खरं नैसर्गिक साधन समृद्ध असलेलं हे घर आहे. पण इथे मग तुम्ही म्हणजे आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा होतं तुमच्या इकडे बरेच जण म्हणजे जे इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाबद्दल अभ्यास करणारे असे विद्यार्थी देशातून परदेशातून हा. बरेच विद्यार्थी येतात आणि ते इथे राहतात. हे फार विशेष आहे. म्हणजे आपण मुंबई सारख्या ठिकाणी एसी विना तुम्ही राहू शकत नाही, पण अमेरिका, ब्राझील आणि इतर देशांमधून येणारे विद्यार्थी इथे राहतात. 10-15 दिवस इथे राहतात, इथे निसर्गामध्ये राहून अभ्यास करतात. प्रकाश दादा त्यांना खूप चांगलं असं मार्गदर्शन देखील करत आणि आहे. आपल्या भारतातून पण आहे ना, वेगवेगळे राज्य आहेत ना, त्या राज्यातली मुलं सुद्धा येतात अभ्यास करायला. पण काय म्हणजे त्यांचा अभ्यासाचा विषय इथे अभ्यासाचा विषय असा असतो ना त्यांचा की निसर्ग सोबतला किंवा मग प्राणी आहेत, पक्षी आहेत, असे त्यांचे विषय असतात. काही कोण सरड्यावरती काम करतो, कोण स्पायडरवर काम करणारे असतात, कोण बटरफ्लायवर काम करणारे असतात. तर आणि एकूणच आणि काही लोकांबरोबर काम करणारे असतात. पण आम्ही इथे अशाच लोकांना राहू देतो की जे नैसर्गिक निसर्गाबरोबर काम करणारी लोक आहेत किंवा सोशल फील्डमध्ये काम करणारी लोक आहेत. जिथे कोणाला एन्जॉय करायला, पार्टी करायला वगैरे लाखो आणि करोड रुपये दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, कारण आम्हाला त्यासाठी हे घर नाहीये, त्यासाठी हा पाडा नाहीये. तर निसर्ग वाचवण्यासाठी जी मेहनत घेणारी लोक आहेत त्यांनी इथे राहू शकतात. हे घर बनवण्यासाठी मला वाटतं याच्यामध्ये तुम्ही विटा आणि शेणमाती यांचं मिक्स त्याच्या पलीकडे काही नाही. आता हे वरती पत्रे आले ना, ते पूर्वी याच्यावर गवतच होतं, कौलं होती. परंतु कौलं असल्याने काय त्याला खूप लाकडं लागतात आणि आता ती लाकडांचा वापर करण्यापेक्षा त्याला लाकडं कमी आणि मग थोडे लोखंड थोडं ते वगैरे केलं तर पत्रे टाकता येतात म्हणून पत्रे. नाहीतर हे जर वरती पण जर छप्पर यायचं असलं ना तर आणखी ते चांगलं होतं. खूप छान आहे इकडे. आणि आपण आता बघितलं की असं हे खूप आदिवासी म्हणजे आदिवासींची संस्कृती जपणारं, आदिवासींची संस्कृतीचं दर्शन करणारं असं हे आपण घर बघितलं आहे. आता आपण अजून प्रकाशदारांकडे जाणून घेणार आहोत की अजून इथल्या साधन सामग्रीबद्दल, पुन्हा इथल्या आदिवासींच्या आयुष्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आदिवासींबरोबरच नैसर्गिक साधन संपत्ती आणि वन्यजीव यांना जपण्याचं जे आव्हान त्यांच्या समोर आहे त्याच्यासाठी अनेक सरकारच्या विकासकारी योजना देखील त्याच्यामध्ये त्यांना अडथळे ठरत आहेत. तर त्याच्याबद्दल देखील त्यांनी खूप मोठं आंदोलन असं मधल्या काळामध्ये केलं होतं. त्यांच्याकडे या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. खरं तर खूप छान वाटतंय. गावात आल्याचा हा फील आहे आणि शहरामध्ये दडलेलं आदिवासी पाड्यांवरचं हे सुंदरसं घर आहे, सुंदर असा माहोल आहे. इथे खूप शांतता आहे. निसर्ग काय हे इथे आपल्याला निसर्गामध्ये आल्यावरच कळतं आणि हे निसर्ग जपणं हे आजच्या काळामध्ये खूप मोठं आव्हान आहे. पण प्रकाशदादा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून हे आव्हान झेलत इथे उभे आहेत. तर काय सांगाल, इथपर्यंत विकास तुमच्या नॅशनल पार्कमध्ये पण होतोय, विकास आता आरे कॉलनीमध्ये पण होतोय, तर काय ह्याचे काय परिणाम इकडच्या आयुष्यावरती होतात? बघा, बरेचशा वेळेला असं म्हटलं जातं ना की आदिवासी हा विकास विरोधक आहे, कारण विकास करायला घेतलं की आदिवासी त्याला विरोध करतो. अरे पण आदिवासी विरोध का करतो तुम्ही पाहत नाही. आदिवासी हा विकास हा नेहमी जंगलाकडेच का येतो. ऑक्सिजन सगळ्यांना पाहिजे, श्वास सगळ्यांना घ्यायचा आहे, मग लढाई फक्त केवळ आदिवासींनीच का करायची. मला वाटतं ही लढाई ना जो श्वास घेतो त्याची बनली पाहिजे. ही लढाई फक्त केवळ आदिवासी, काही पर्यावरण प्रेमी यांचीच नसावी, जो श्वास घेतो त्याची असली पाहिजे. विकास झाला पाहिजे, परंतु जंगल नष्ट करून, पर्यावरण नष्ट करून असा होता कामा नये. दुसरी गोष्ट अशी आहे ना की विकास होत असताना विनाश किती होतोय याचा सुद्धा हिसाब किताब झाला पाहिजे, त्याचा सुद्धा लेखाजोखा झाला पाहिजे. कारण विकास होत असताना जेव्हा आपण म्हणतो की तुमची आम्ही 1000 झाडं तोडणार आहोत तर 10,000 झाडं लावणार, तर आपल्याला बरं वाटतं ते की चला बाबा 1000 झाडं तोडणार तर 10,000 झाडं लावणार. अरे पण तुम्ही झाडं लावताना तुम्ही झाडं नाही लावत, तुम्ही एक बच्चू लावत असता छोटं. ते कधी होणार 150-200 वर्षाचं आणि तेव्हा तो आपल्याला ऑक्सिजन देणार. मी माझ्या वाचनात आल्याप्रमाणे एक पूर्णवार झालेलं झाड आहे ते वर्षाला 5 लाख रुपयाचं ऑक्सिजन देतं असं माझ्या वाचनात आलंय. त्याचबरोबर त्या झाडांवरती असणारे पक्षी आहेत, त्यांची घरटी आहेत, सरडे आहेत, पाली आहेत, स्पायडर आहेत आणि त्याचबरोबर अन्य जीव असतात जे डोळ्याने दिसत नाही, असे लाखोच्या
संख्येने त्या एका झाडावरती जीवसृष्टी असते ती सगळीच्या सगळी नष्ट होते. तर 1000 झाडं जर तुम्ही तोडणार असाल तर करोडोच्या संख्येने ती जीवसृष्टी नष्ट होते, ती दिसत नाहीये. त्याच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही. त्या पक्ष्यांचं तुम्ही पुनर्वसन कसं करणार, त्या सरड्यांचं कसं करणार, त्या पालींचं कसं करणार, त्या स्पायडरचं कसं करणार, अन्य जीव ते डोळ्याला दिसत त्यांचं कसं करणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जो झाड आपण कापतोय त्या झाडाचा पण जगण्याचा अधिकार असतो ना, तो आपण मारून जातोय फक्त आमच्या विकासासाठी, आम्हाला बरं वाटावं, आम्हाला इझी जावं, आम्हाला अजून सोप्या पद्धतीने सगळं साधनं मिळावीत, असं हे मला खूप चुकीचं वाटतंय. मी हजारो वेळा सांगतोय की आम्ही या पृथ्वीचे मालक नाही आहोत, आम्ही पाहुणे आहोत. आणि या फक्त मानवाचाच अधिकार आहे का पृथ्वीवर, इतर प्राणी पक्षी जीव आहेत त्यांचा पण अधिकार तेवढाच आहे. तर त्याचा विचार का केला जात नाही. आणि माणूस हा असा प्राणी आहे, मला नाही कधी आवडत माणूस हा प्राणी, कारण तो त्याला किती दिले तरी कमीच पडतंय, किती दिलं तरी कमीच पडतं. विकास विकास विकास, आणि तो विकासाकडे नाही जात आहे. मला असं वाटतंय तो आता अतिशय जलद गतीने विनाशाकडे निघालाय आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. आज जून पाऊस नाहीये, पावसाचा रंग नाहीये आणि वातावरण एवढं गरम झालेलं आहे की हे सगळं हे त्याचाच परिणाम आहे ना. हा काय पक्ष्यांनी प्राण्याने याने केलेला परिणाम नाही, हा फक्त मानवाच्या मुळे आपल्याला उद्भवणारे हे संकट आहे आणि हे जागतिक संकट आहे. तर हे सगळं लक्षात घेता मला हा अजिबात विकास वाटत नाहीये आणि मानवाने मला वाटतं ना थोडं समाधानी व्हायला शिकलं पाहिजे. बस झालं एवढं, आम्हाला याच्यामध्ये आम्ही खुश आहोत. आणि दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही बघत असाल की हा माणूस आहे ना आनंद घेत नाही, तो जन्माला आलाय, थोडा आनंद घ्या ना. आता तुम्ही आलात, तुम्हाला आनंद वाटला इकडे. आणि आपण जेव्हा मुलांना सुट्टी पडते, आपल्या शाळेला सुट्टी पडते, त्यावेळेला आपण कुठे जातो? तुम्ही असं म्हणता की चला आपण धारावी बघायला जाऊया, तुम्हाला धारावीच्या गल्ल्या दाखवतो, तिकडच्या गटार दाखवतो, ते लोक कशी राहतात ते दाखवतो, असं म्हणतो का? नाही, आपण त्यांना कुठे नेतो? जंगलाकडे नेतो, आपण त्यांना नद्यांकडे नेतो, आपण त्यांना तलावाकडे, समुद्राकडे, म्हणजे निसर्गाकडेच काय घेऊन जाताय तुम्ही? म्हणजे तुम्ही निसर्गाशी जोडले गेलेले आहात ना, मग तो निसर्ग तुम्हाला का नकोय? म्हणून मला असं वाटतं थोडं समाधानी राहिलं पाहिजे, थोडी मजा घेतली पाहिजे. जीवनामध्ये एवढी धावपळ करून पैशासाठी, विकासासाठी, आणि एक दिवशी म्हातारे येणार, मरून जाणार, आणि मग वाटणार अरे मी बरेचदा असं मी पाहिलंय ना की आता एखादा मृत्यूशय्येवर एखादा माणूस पडला असेल तर तू काय विचार करत असेल? तू असा विचार करत असेल का अरे BMW घ्यायचा राहिला यार, बंगला घ्यायचा राहिला यार, असं नाही विचार करणार. तो विचार हाच करणार, अरे मी जगायचंच राहिलं या गडबडीमध्ये, माझे जे पाहुणे आहेत त्यांच्या घरी जायचं राहिलं, गावामध्ये एखादी फेरी मारली असती, काही जंगलामध्ये जाऊन, काही नद्यांकडे जाऊन थोडा आनंद घेतला असता, हाच तो विचार करणार. तो विचार करतो त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली असते. तर ह्या गोष्टी मला थोड्या सांगायच्या आहेत. आणि इथला आदिवासी जो आहे तो जंगल वाचवण्यासाठी धडपडतोय. आणि मला वाटतंय की सरकार ज्या क्षेत्रातून आम्हाला बघतंय, एखाद्या बिल्डिंग्स वरून आम्हाला लोक बघतात, अरे बिचारे गरीब, आम्ही गरीब नाही आहोत, आम्ही पैशाने फक्त गरीब आहोत, पैशाने. परंतु ही श्रीमंत माझ्याकडे भरपूर आहे. मी बरेचदा सांगतोय, तुम्ही एक कुत्रा पाळता आणि खूप खुश होता, आमच्याकडे तो वाघ येतात. हा, मी किती खुश आहे. तुम्ही एखादा पिंजऱ्यात पोपट पाळता आणि तुम्ही खुश होता, इथे 50 प्रकारचे पक्षी येतात, हा, सगळं आम्हाला आनंद देतात. तुम्ही कुठेतरी एखाद दिवशी एखाद्या ठिकाणी पिकनिकला जाता, मी रोज इथे पिकनिक मनवतोय. तर हे सगळं आम्हाला जीवन असं पाहिजे. आणि मी बरेचदा सांगतो की माझी स्वतःची 500च्या वर झाड आहेत जी मी लावलेली आहेत. कुठे? इथे तुमच्या वाडीमध्ये? आंबे, फणस, चिकू, केळी, नारळ, हे फळं मी विकतो. पण मी ऑक्सिजन नाही विकत. ऑक्सिजन मी फ्री मध्ये देतो. त्याच्यातून निघणारं ऑक्सिजन आहे ते सगळं, त्याचे मी पैसे घेत नाहीत. आणि असे हजारो आदिवासी इथे आहेत, 27 पाडे इथे आहेत, आणि 222 आदिवासी पाडे मुंबईत आहेत. त्यातले 59 पाडे अजून पाड्यासारखे आहेत, बाकीचे शहरीकरणामध्ये ते विलीन झालेले आहेत. परंतु हे सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात झाडं लावलेत, वन संपदा लावल्या, आणि आदिवासी हा पोषक आहे या वातावरणाला, ह्या निसर्गाला. त्यामुळे तो जगला पाहिजे. तो जगला तर हे सगळं राहील. आज आदिवासी पाड्यांच्या मुळेच हे आरे शिल्लक आहे, कारण इथे टोकाटोकावर संपूर्ण परिसरामध्ये आदिवासी पाडे पसरलेले आहेत. आणि आम्ही संघर्ष करतो, हे जंगल वाचलं पाहिजे. आणि त्याला आम्हाला हीच अपेक्षा आहे की मुंबईकरांनी जो श्वास घेतोय त्याने आम्हाला सपोर्ट करावा. नाही, खरंच आरे म्हणजे आपल्या मुंबईकरांसाठी श्वास आहे या मुंबईकरांचा. सर, आपण आता इतकं बोलला आहात, निसर्गाबद्दल तुम्ही एवढं बोलत आहात, विकासामुळे होणारा जो विनाश आहे त्याबद्दल देखील तुम्ही बोलत आहात. आता आपण बघतोय की जून महिन्याचा आता जवळजवळ 10 तारीख होऊन गेलेली आहे, पाऊस अजिबात नाहीये, रंग पण नाही त्याचा. हो, आणि हवामान खातं अजून सांगतंय की पाऊस अजून लांबणार आहे. त्याचे अनेक परिणाम होतात या सगळ्या, कारण निसर्गाचं पूर्ण चक्र बिघडत चाललेलं आहे. तर आदिवासींच्या आयुष्यावरती देखील याचा परिणाम होतो. नक्कीच ना. काय बघा, मला खूप अभिमान वाटायचा, म्हणजे अभिमान वाटतो माझ्या पूर्वजांचा
कारण पूर्वज आमचे होते ना, ते शिकलेले नव्हते आणि परंतु ते ना एक परफेक्ट अंदाज बांधायचे. जसं की आमच्याकडे काही वनभाज्या उगवतात. शेवली आहे, शेवली एक महत्वाची भाजी आमच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये काकडं आणि शेवळी मिक्स केल्यानंतरच ती खाता येते, कारण आता ते खाजवते गळ्याला आणि ती खूप पौष्टिक आहे. आणि अशा पौष्टिक भाज्या भरपूर या सीझनमध्ये येतात. काही भाज्या पावसाच्या अगोदर येतात आणि त्या उगवायला लागल्या की त्याच्या अंदाजाने ते म्हणतात, अरे हा ताना वरती आलाय, हे वेल आंबाडी आलेले आहे, हे करंदीव त्याला आता कोंब फुटायला लागल्यात, शेवली वर यायला लागल्यात, कोलीची भाजीची तयारी सुरू झालेली आहे. या याच्यावरून ते अंदाज बांधायचे की आता 15 दिवसामध्ये पाऊस पडेल. म्हणजे त्यांचा अंदाज अचूक अनुमान होता. त्याचबरोबर पक्ष्यांकडे ते निरीक्षण करायचे, पक्ष्यांचे आवाज, त्यांना काय म्हणायचे, त्यांनी घरटी बांधायला घेतली की ती घरटी पाहायचे, कुठला पक्षी कुठल्या वेळेला घरटी बांधतो. शिवाय काही पक्षी असे असतात ना की ते घरटी बांधताना अगदी मजबूत फांदीमध्ये बांधायचे किंवा मग कधी कधी पालवाला बांधायचे. मग ज्या वेळेला ते एकदम फांदीच्या टोकाला बांधतील अगदी कमजोर फांदीवर, तेव्हा म्हणायचे ह्यावेळी पाऊस जरा कमी आहे आणि वादळ वगैरे काही येणार नाही. परंतु पक्ष्यांनी मजबूत फांदीत घरटं बांधायला घेतलं की ते सावध व्हायचे, बाप रे ह्यावेळी वादळ येणार, बहुतेक मोठं वादळ. पक्ष्यांना ते कळतं अगोदर. मग त्याच्या याच्यावरून ते अंदाज बांधून सगळं आपली बांधणी करायचे, बी पेरणी करायचे. परंतु मला वाटते आता ते असते ना, आता हे आमचे पूर्वज असते ते त्यांचा अंदाज चुकला असता, कारण हे सगळंच चुकते. पक्ष्यांना कळत नाहीये की, कारण आता सकाळी अंधारामध्ये 5:30-5 ला पक्षी ओरडायचे, आता तिथे अख्खा दिवस ती रात्रभर लाईटच पेटवतात ही लोक, सगळे जिकडे तिकडनं फोकस असतात. तर त्याच्यामुळे त्यांचा अंदाज सुद्धा चुकलाय आता सगळं. त्यामुळे आता सगळे विस्कळीत झाले. तर हे असं नव्हतं. म्हणून मला म्हणताय ना की विकासाचा परिणाम काय आमच्यावर झालाय, तो हा झालेला आहे. त्याशिवाय भाज्या सुद्धा आता पहिल्यासारखं होत नाहीयेत. वातावरणामध्ये तसं बदल झालेला आहे, पक्ष्यांमध्ये बदल झालेला आहे, आमच्या राहणीमानामध्ये सुद्धा बदल त्यामुळे करावा लागतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला थोडं घातक व्हायला लागल्यात. आता आपण बघितलं की अनेक अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे सरकार आदिवासींना पुनर्वसन करतं, आदिवासींचं त्यांना म्हणजे घरं देतं, शहरामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे समाजाच्या मूळ स्रोतामध्ये आणण्याचा सरकारकडनं देखील प्रयत्न होतो. पण अनेक आदिवासी असे आहेत की त्यांना तिथे जरी घर दिलं तरी सुद्धा ते पुन्हा जंगलाकडेच वळत आहेत. म्हणजे ते त्यांचं राहणीमान वगैरे ते सोडत नाही असे. मग अशा वेळी आपण सर्वस्वी सरकारला प्रत्येक वेळी दोष देणं म्हणजे कितपत योग्य वाटते? नाही मॅडम, बघा कसं आहे, बघा आता मी तुम्हाला सांगतो, दोन फोड करून सांगतो. एक आहे मी इथे राहतो या पाड्यामध्ये आणि आमच्या आदिवासी इथले काही लोक पुनर्वसनाच्या नावाखाली मरोळ सारख्या ठिकाणी गेलेले आहेत, चांदिवली सारख्या ठिकाणी गेलेले आहेत, ज्यांच्यावर दबाव आणला. काही लोक शहराला टच होते म्हणून, आणि त्यांची आज अवस्था आम्ही जाऊन बघतोय ना, त्यांना पिंजऱ्यात टाकल्यासारखं, पिंजऱ्यात एक छोट्याशा रूम मध्ये, आणि त्यांना तिथं कोंडल्यासारखं होतंय. त्यांचं ते राहणं नाहीये ना. आणि मोठी फॅमिली वाढत जाते, त्यावेळेला त्यांना दुसरा रूम घेणं परवडत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीयेत. जसं की आता मुंबईमध्ये जे बाहेरून लोक येऊन इथे नोकऱ्यांसाठी आले, त्यांचे गावी घर आहेत ना, त्यांच्या जमीन आहे, त्यांनी इथे घर नाही घेता आलं तरी आपापल्या गावी जाऊन जातील. पण आमची लोक कुठे जाणार? दुसरी गोष्ट इथे आता बघा, मी किती श्रीमंत आहे तुम्हाला सांगतो. मी इथून का जाऊ इच्छित ना, मी ते सांगतो. बघा, माझं एवढं मोठं घर आहे, एवढं मोठं मला घर पुनर्वसनामध्ये मिळणार नाही. पुनर्वसनामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला तुमची बाल्कनी ना 5 फुटाची बाल्कनी असेल, मग आपण खुश होतो. माझी बाल्कनी मला मोजलीच नाही मी अजून किती आहे, की जेवढं आहे तेवढे ओटा माझा मी मोजलाच नाही, किती फुटाचा आहे मला माहित नाही. त्याचबरोबर माझी इथे झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, फणस आहेत, केळी आहेत, नारळ आहेत. त्याशिवाय ह्या ठिकाणचे जे ओहळ आहेत, आरेमध्ये ओहळ आहेत, ते माझे आहेत. ह्या ठिकाणी जे जंगल आहे पूर्ण, ज्या जंगलामधून मला वनभाज्या मिळतात, मला फळं मिळतात, मला वनौषधी मिळतात, मला खेकडे मिळतात, त्या तलावातले मासे मिळतात, हे सगळं माझं आहे. आणि त्याला कारण असं आहे, 2006चा एक फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे, वन अधिकार कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत सरकारने आम्हाला ते मंजूर केलेलं आहे की तुम्ही याच्यावर दावा दाखल केला ते तुम्हाला मिळू शकतं. आज आम्ही सगळ्या आरेतल्या लोकांनी ह्या आरेच्या जंगलावरती दावा दाखल केलेला आहे. हे जंगल आमचं आहे, ज्याच्यातून आम्हाला रोजगार मिळतो, वनौषधी मिळते, फळभाज्या मिळतात, आणि पिढ्यानपिढ्या हे आम्ही सांभाळलेलं आहे, आम्ही याचं संगोपन केलेलं आहे. ते आमचं आहे, तो कायदाच सांगतोय. मग ही एवढी जी संपत्ती आहे, तुम्ही जर मोजलीत तर करोडोची प्रॉपर्टी सोडून मी तिथे काय त्या खोराड्यात राहायला जाऊ? आणि मी जर खोराड्यात गेलो राहायला, तिथून मी येऊन सांगितलं हे जंगल माझं आहे, तर सरकार मानणार नाही. आज मी इथे राहून हे सांगू शकतो आणि सरकार त्याला विरोधच करू शकत नाही. काही पूर्ण आरेचं जंगल हे सगळं माझं जंगल आहे, इथल्या आदिवासींचं जंगल आहे, हे इथे राहूनच ते करता येईल.
आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणून इथे आमच्याकडे वाघ आहे, आमच्याकडे इतक्या- साप, तुमच्याकडे तिथे याच विषयावरती बिबट्या आहेत. होते. हो, हा, आता मधल्या काळामध्ये हा. मानव आणि वन्यजीवांच्या संघर्षाच्या बऱ्याचशा हा. घटना घडल्या. तुम्ही एकदम प्रॉपर जंगलामध्येच राहत आहात. आपण आता काही इथे बघतोय हो, हो. असं खूप असं म्हणजे गर्द अशी झाडी आहे. हा. प्राणी इथे लपू शकतात, येऊ शकतात, म्हणजे 24 तास आपल्याला अलर्ट मोड मध्येच हम्म, राहायला राहायला हवं. पण असं असताना देखील तुम्ही इतकं निश्चिंतपणे फिरतायत. आम्ही आता आल्यापासून बघतोय हा, हा. इकडे ही लहान मुलं वगैरे की इतकं म्हणजे मनमोकळेपणाने कुठलीही भीती त्यांच्यात नाहीये. हम्म. तर हे तुमचं आणि त्या वन्य प्राण्यांचं हे कुठल्या प्रकारचं नातं आहे? बघा आमचे ते फॅमिली मेंबर्स आहेत, मी पहिल्याच म्हणालो फॅमिली मेंबर्स आहेत. आणि कसं आहे ना की आपण जंगलात राहतो त्यामुळे वाघाने कसं राहावं, त्यांनी कसं राहावं हे त्यांनी नाही, आपण त्यांच्या म्हणजे आपल्यात आपण बदल करावेत. त्याला बदलू नये, पक्ष्यांना बदलू नये. त्यांचं ते जीवन आहे त्या पद्धतीने त्यांना आपल्यामध्ये आपण बदल केले पाहिजेत. वाघ येतात इथे वाघ तुमच्याकडे? येतात आमच्याकडे. वाघ रात्री झाली की संध्याकाळ झाली की वाघ येतात. हो. आणि आमच्याकडची मुलं जी आहेत, आदिवासी मुलं जी आहेत आमच्या पाड्यातली, त्यांना माहिती आहे की आता आपल्या खेळायचा वेळ संपलेला आहे. ते स्वतः म्हणतात की आता आमचा खेळ संपलाय, हा वेळाचा वेळ संपलेला, आता आम्ही घरातच खेळलं पाहिजे, आता वाघाची वेळ आलेली आहे. ते त्यांना बरोबर माहिती पडतं. शिवाय आम्हाला जर मुलाला घेऊन जायचं असेल तर आम्ही त्याला उचलून घेतो, आणि खांद्यावर घेतो किंवा उचलून घेतो, किंवा हातात एखादी काठी आणि टॉर्च असतो आमच्याकडे. आणि शक्यतो लहान मुलांवरला धोका असतो, कारण त्याची हाईट कमी असते, त्यामुळे त्याला वाटतं की आपलं भक्ष्य. टप्प्यातलं आहे किंवा शिकार आहे म्हणून, मग त्यांना सांभाळायचं असतं. मोठ्या व्यक्तीने शक्यतो कुठेतरी अंधारामध्ये जाऊन बसू नये. बसल्यानंतर आपली हाईट कमी होते आणि तो तिथे असेल आसपास तर तो विचार करू शकतो की हा माझी शिकार आहे, याच्यावर अटॅक होऊ शकतो. परंतु उभ्या माणसावरती आपण सरळ चाललोय, उभा आहे, तर अटॅक नाही होत. आणि शक्यतो मला बरेच वेळेला मी कामावरून येताना वगैरे आमची समोरासमोर भेट झालेली आहे, मी उभा राहतो शांत आणि काही हालचाल करत नाही. तो माझ्याकडे पाहतो आणि निघून जातो. मी त्याला दगड मारला किंवा त्याला त्रास दिला तो त्याच्या बचावासाठी तो माझ्यावर हल्ला करू शकतो. तर ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट इथे अशी आहे की आदिवासी पाडे सोडले तर इथे एन्क्रोचमेंट भरपूर आहे हो, आरेमध्ये. आपण बघितलं. बऱ्याच झोपडपट्ट्या झाल्यात आणि त्यांना त्याची कल्पना नाही त्याच्यावर कसं वागायचं. त्यांना दगड मारलं जातं किंवा मग ते मागणी करतात फॉरेस्टकडे किंवा पोलिसांकडे किंवा इथल्या स्थानिक आमदार खासदारांकडे की इथे पिंजरा लावा आणि त्यांना पकडा, तो इथे दिसला काल आणि त्याच्यापासून आम्हाला धोका आहे. तर आम्हाला सुद्धा असं विचारलं जातं की तुम्ही तशी कंप्लेंट का नाही करत. तर आम्ही म्हणालो आम्ही नाही त्याची कंप्लेंट करू शकत. तो जरूर आमची कंप्लेंट करू शकतो की हे लोक बघा माझ्या जंगलात आहेत सगळे, हे पहिला अधिकार त्याचा आहे, आपण त्याची कशी कंप्लेंट करणार. तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा आणि तुम्ही सावध राहा. संध्याकाळी तुम्ही बाहेर निघताना टॉर्च आणि हातामध्ये काठी असले पाहिजे. पाठीला वाघ घाबरतो. काठी असली पाहिजे, म्हणजे आलाच तर समजा हे करायला तरी तो वाघ हा कधीच असा घातक नाहीये. तो त्याची पोटापुरता आता हे जंगल नष्ट होत चालल्यामुळे इथे प्राणी पक्ष्यांची कमतरता जाणवल्यामुळे तो आता गावात येतो. मग कोंबड्या किंवा बकरी किंवा मांजरं असे शिकार आहेत. मग अशा वेळेस एखादा माणूस तेवढ्यात तावडीत गावला तर त्याच्यावर हल्ला होतो. परंतु तो जाणून बुजून माणसावर हल्ला करत नाही. आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि नाहीतरी बघा आम्ही त्याला देव मानतो. म्हणजे आदिवासी लोक वाघ देवाची पूजा करतात आणि ते ह्यासाठी करतात की तो विना वेतन ह्या पुऱ्या जंगलाचं रक्षण करतो, 1 रुपया पगार घेत नाही. आणि हे जंगल राखणं हे अगर आम्ही याला आता आम्ही फॉरेस्टचे लोक इथे आहेत जंगल राखायला दर महिन्याला पगार घेतात. आणि किती प्रामाणिकपणे ते जंगल राखतात तेच त्याचा भरोसा नाही. पण हा प्रामाणिकपणे राखणारा न 1 रुपया घेताना हा राखणदार आहे आणि म्हणून आम्ही त्याला देव मानतो. आणि आपण त्याला दुखवू नये, त्याला कोणचं आमच्यामुळे त्रास होऊ नये ह्याकडे आम्ही लक्ष देतो त्याच्याकडे. आणि तसं राहिलं तर काय आनंददायी आहे सगळं. प्रकाश दादांबरोबर बोललोच आहोत. आता माझ्या बरोबर आरे मधील वाघीण आहेत, म्हणजे प्रत्यक्षामध्ये आहेत. वहिनी माझ्या सोबत आहेत, प्रमिला वहिनी आहेत. या देखील प्रकाश दादांबरोबर त्यांचं भरपूर काम आहे. मानवाबरोबरच मानव संवर्धनाबरोबरच वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी देखील अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत. त्यांचं एक आंदोलन मात्र खूप प्रसिद्ध झालं आणि त्या आंदोलनामुळे त्यांना आरेची वाघीण असं सगळ्यांनी प्रेमाने संबोधायला सुरुवात केली. तर प्रमिला ताई काय सांगाल तुम्ही मला, आम्हाला त्या आंदोलनाबद्दल थोडीशी माहिती सांगा. ज्यावेळी इकडे मेट्रो कारशेड बनत होतं त्यावेळी जंगलतोड होणार होती मोठ्या प्रमाणावर, तिथे आंदोलन झालं. अनेक पर्यावरण प्रेमी इथे आले होते. त्यांच्याबरोबर प्रकाश दादा आणि इकडचे जे स्थानिक हे आहेत आदिवासी आहेत त्यांनी देखील हे आंदोलन छेडलं होतं. मोठी चळवळी त्यावेळी झाली होती. तर त्या आंदोलनामध्ये प्रमिला वहिनींनी खूप मोठी भूमिका पार पाडली होती. तर थोडक्यात आम्हाला त्या आंदोलन तुमचा का विरोध होता त्याला ते सांगा. आमचा विरोध नेहमीच असतो, कारण की झाडं ही आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण ते ऑक्सिजनमुळे आपण आज जिवंत आहोत.
तर ते झाडं वाचवायला मी गेली मेट्रो कारशेडमध्ये. भरपूरशी मोठी हजारो वर्षापूर्वीची झाडं ती कापली, ती मी वाचवायला गेली. म्हणून ते लोकांनी मला पोलीस लोकांनी मला ते गाडीत भरून आणि नेऊन पोलीसमध्ये बंद केलं. मला 3 दिवस जेलमध्ये होते मी, झाडं वाचवायला गेली म्हणून. पण चुकीचं काय आहे, झाडं वाचवणारी लोकांवर गुन्हे दाखल केले आणि जे झाडं कापत होते खरं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण तसं न करता ते आमच्यावर गुन्हे दाखल केले. पण मला असं सांगायचं की आम्ही चुकीचं काम काय करतोय? ऑक्सिजन तर सगळेच घेत आहेत, मग झाडं वाचवलीच पाहिजेत ना. कितीही मोठा माणूस असला, किती पैसेवाला असला तरी गरीब लोकांना तेवढाच ऑक्सिजन लागतो, मोठ्या लोकांना सुद्धा तेवढाच ऑक्सिजन लागतो. जेवढे पण आता जंगलामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे वोटिंग नाही ना मॅडम? बरोबर. हा, त्यांचं सुद्धा वोटिंग असतं ना, तर त्यांना पण आज जोपासला गेलं असतं. मला असं वाटतं त्यांना पण तुम्ही त्यांना पण काहीतरी द्या, काय कार्ड द्या किंवा काय द्या, मग तुम्हाला विचार सुटेल का बाबा आमचे वोटर्स आहेत ते आम्हाला जिंकून देतात, तर आम्हाला पण त्याची जोपासणी केली पाहिजे. ते बोलतच नाही, त्यांचा कधी विचार केलाच नाही जनावरांचा. त्यांचा जंगल नष्ट करत चालले. तर खरोखर त्यांचा पण तुम्ही मोठा विचार करा. आणि खरा तर त्यांच्या जंगलावरती आपल्यापेक्षा त्यांचा मोठा अधिकार आहे. तुम्ही सगळी झाडं बुडं तोडून टाकताय, मग ते कुठे जाणार? ते कोणाकडे भांडायला जाणार? मोर्चा कुठे कसे काढणार? ते कुठल्या सरकारकडे त्यांची बाजू मांडणार? तर सरकारकडे बाजू मांडण्यासाठी ना ते माणसंच मांडू शकतात का? त्यांचा पण विचार करा. म्हणून आम्ही ते पक्ष्यांची, प्राण्यांची, अन्नजीवांची पण आम्ही त्यांची बाजू मांडतो. खूप छान बोलल्यात आपल्याला. मला वाटतं थोडक्यात पण आपल्याला प्रमिला वहिनींनी खूप असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक समज दिली. त्यांनी ही संपूर्ण समाजाला समजण्यासाठी असलेली समज आहे आणि सरकारला देखील. मला विचारायचं होतं तुम्हाला की आता म्हणजे तुमची जी पुढची पिढी आहे ती सुद्धा इथेच राहण्यामध्ये इच्छुक आहे? हो, अगदी. त्यांना तर हे ते मला वाटते माझ्या आई वडिलांनी खूप संघर्ष केला, त्यापेक्षा आम्ही केला. आता आमची मुलं त्याही पेक्षा करतील, कारण ती ह्या वातावरणाशी अगदी जोडलेली आहे. त्यांना अजिबात वाटत नाही हे सोडून जाणं वगैरे. म्हणून त्यांनी आता बघा, आता तो सिव्हिल इंजिनियर असताना सुद्धा तो अतिशय चांगला वारली पेंटर आहे आणि त्याच्या वारली पेंटिंग देशाविदेशात विकल्या जातात. आणि वारली पेंटिंग म्हणजे काय आहे? वारली पेंटिंग मध्ये आमची जीवनचर्या, दिनचर्या आहे, आमचं जीवन आहे. आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आमचा प्रवास आहे, तोच लिहिला जातो. आणि त्यामध्ये आता त्याच्या पेंटिंग मध्ये बदल एक जाणवतो नेहमी. तो बऱ्याच वेळेला लोकांनी सांगितलं की अरे ह्याच्यामध्ये ब्रिज कसं आलं, ह्याच्यामध्ये बिल्डिंग्स कशा आल्या? अरे वारली पेंटिंग मध्ये तर नसतात. पण तो म्हणतो की आता मला दिसतंय ना, ते पूर्वीच्या लोकांना जंगलच दिसायचं, ते जंगलच काढायचे. आता हा बदल, नद्या दिसतायत, नद्या. आता त्याला मला जे दिसतंय आणि मी ते नकारात्मकपणेच काढतोय. कारण आता ते काही त्याचे पेंटिंग्स बघाल ना तुम्ही, तर नद्या आहेत, नद्यामध्ये दूषित पाणी सोडणारी हे दाखवलेलं आहे त्याने. तुम्ही त्याचे पेंटिंग बघा, त्याचा पण तुम्ही करून घ्या वाटतं. काही नद्या काढल्या ते घाणे. तर हे सगळ्या त्यांनी त्याला जे दिसतंय ते काढलंय. आता माझी मुलगी होती, माझी मुलगी मोठी, तर तिने जास्त पर्यावरणाविषयी केलेलं आहे. पण आकाशच्या पेंटिंग थोड्याशा पर्यावरण तर आहेच, जल जंगल तर आहे, झाडं तर आहेत, पण त्याच्यामध्ये इन्क्रोचमेंट सुद्धा त्यांनी दाखवायला सुरुवात केली. आणि ते त्यांनी म्हटलं की मला जे दिसतंय ते मी काढतोय. त्याच्यामध्ये ते चुकीचं आहे मला माहिती आहे. आणि म्हणून त्याचे ते पेंटिंग सुद्धा ते आता राणीच्या बागेत लागलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं अभ्यासपूर्वक त्या लोकांनी ते सगळं दाखवलंय. आणि आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे, आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे, म्हणून त्यांची ती मागणी. अच्छा. नाही, खूप छान. मला ना तुम्हाला एक असं विचारायचं होतं दादा, की आता इतकी वर्ष तुम्ही इथे राहताय, सगळं आहे, तुम्ही इथे नैसर्गिक शेती करतात आणि ते तुम्ही त्याचं उत्पादन, म्हणजे हा देखील तुम्हाला एक उत्पन्नाचा एक सोर्स, म्हणजे आदिवासींसाठी हे देखील एक खूप मोठा भाग आहे, जी बाहेरच्या जगात तुम्हाला हे मिळणार नाही, फक्त घरच मिळेल तुम्हाला. तो सोर्स पण आमचा मिळतो, कारण नोकऱ्या नाहीयेत ना. तर आता तो एवढं माझी मुलं एवढी शिकून सुद्धा शेतीच का करतायत? कारण त्याच्यातून पण 2 पैसे मिळतायत आणि नोकऱ्या मिळेनाशा झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जो पैसा मिळतो तो, आता बघा, आता नोकरी म्हटली की ती गुलामी आलीच. इथे ते गुलाम नाही. तो म्हणतो की मी इथे माझ्या मनासारखं हे करतोय. शिवाय आम्ही एक लोकांना चांगला प्रोडक्ट देतोय, लोक आमच्या विश्वासाने सगळं घेत आहेत. आणि आमच्याकडे आंबे पिकायच्या अगोदर फोन यायला लागतात की हो गए क्या तयार. प्रत्येक सगळे कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि सगळं
इथून सगळं छान. माल पण इथे म्हणजे प्रत्येक आदिवासींचं असं छोटी छोटी वाडी हो मध्ये ते सगळं करत असतात. प्रत्येक जण 100% लोक इथे शेतीवाडी करतात. अच्छा. काही लोक शिराळी लावतात, पडवल लावतात, काकडे लावतात, फळभाज्या लावतात, पालेभाज्या लावतात, फळ झाडं लावलेले आहेत. त्याच्यामुळे आता एक रोजगार त्यांनी निर्माण केलेला आहे. ते आता स्वावलंबी झालेले आहेत. पण काही लोक जातात कामाला वगैरे बाहेर, परंतु मोठ्या संख्येने लोक शेतीवाडीच करतात. आणि मुंबई सारख्या ठिकाणी माल संपायला वेळ लागत नाही आणि आदिवासीचा माल हा ताबडतोब संपतो. बरोबर आहे. असं आहे. दादा तुमचं ना एक गाणं आहे, तुम्ही एक गाणं तयार केलेलं आहे. तर आम्हाला जर ते ऐकवलं आणि त्यानंतर दादांचं एक गाणं आहे की जे आदिवासी समाजाचं नाहीये तर संपूर्ण समाजाचं चित्र आपल्याला त्याच्यासमोर दिसतं. आपण दादांना थोडं रिक्वेस्ट करते मी की दादा आम्हाला तुम्ही ते गाण्याची एक तुम्ही थोडस गुणगुणलं तरी पण पुष्कळ होईल. पूर्णपणे आदिवासींचं जीवन त्याच्यातून त्यांनी मांडलेलं आहे. एक माझी 3 गाणी आहेत तसं बघायला गेलं तर. एक आहे जे आता 2024 मध्ये एक केलेलं आहे, या भारत भूचे पहिले रहिवासी आदिवासी म्हणून. हा, आणि एक गाणं होतं की ज्या वेळेला मेट्रो कारशेडच्या जो विनाशकारी प्रकल्प, आम्ही तो विनाशकारी प्रकल्प म्हणतो, त्यामध्ये जे झाडं कापली जात होती आणि त्यावेळेला माझ्या अशा लक्षात आलं की मुंबईची लोकसंख्या 2 करोड आहे, 2 करोडच्या आसपास आहे आणि सगळेजण ना जिवंत आहेत. जिवंत ह्यासाठी आहेत, जिवंत ह्यासाठी आहेत की ज्या वेळेला मुंबईमध्ये हा संघर्ष सुरू होता झाडं वाचवण्यासाठीचा, तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आदिवासी लोक संघर्ष करतायत, पर्यावरण प्रेमी आहेत मुंबईमधले काही ठराविक पर्यावरण प्रेमी, ते संघर्ष करतायत आणि साधारण 1000-2000 लोक संघर्ष करायला तिथं उपस्थित असायचे. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी एक 10,000 लोक ह्या सगळी जोडली गेली होती. परंतु माझी दुःख हे होतं की मुंबईची लोकसंख्या 2 करोड आहे आणि सगळे लोक जिवंत आहेत. का जिवंत आहेत? तर ऑक्सिजन घेतात आणि ऑक्सिजन कुठून येतो? ह्या झाडांमधून येतो आपल्याला. म्हणजे जे झाडं आपल्याला ऑक्सिजन देत आहेत त्यांची कत्तल तिथे केली जाते आणि तिथे बाकीच्या लोकांना पण धावून आलं पाहिजे होतं, तर लोक येत नाहीत. आणि मग मला असं वाटलं की आता आपण लोकांच्या भरोश्यावर न राहता इथे जे वाघ आहेत, इथले जे पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना बोलवावं या आंदोलनामध्ये. आणि मग मी त्यावेळेला एक गाणं हे केलं, लिहिलं त्यावेळेला. आणि ते गाणं असं होतं की मी वाघाला म्हणायचो की पक्ष्यांना म्हणायचो, आपल्या घराचा सत्यानाश केला वाघ देवा, जंगल वाचवाया तू धावर, पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघ देवा, जंगल वाचवाया तू धावर, जंगल वाचवाया तू धावर, आपली झाड वाचवाया तू धावर, वाघ देवा, जंगल वाचवाया तू धावर. उद्ध्वस्त झालं जीवन, पक्ष्यांची तुटली घरटी, गेली आमची शेती, हरवली नाती गोती, ही नाती वाचवाया तू धावर, आमची शेती वाचवाया तू धावर, वाघ देवा, जंगल वाचवाया तू धावर. आम्ही श्वास घेतो आहे, कृपा तुझी ही मोठी, तुझ्यामुळेच आहे जीवित आज सृष्टी, ही सृष्टी वाचवाया तू धावर, आमचं जीवन वाचवाया तू धावर, निसर्ग देवा, जंगल वाचवाया तू धावर. अशा पद्धतीने मी हे गाणी लिहिली आणि त्याच्यामध्ये एक माझं गाणं होतं आंदोलनातलं, खूप गाजलं ते. कारण आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो त्यावेळेला लोकांच्या मनात एक भीती होती की आपल्यावर कारवाई होईल, आपल्यावर पोलीस येतील, आपल्याला पकडतील, आपल्यावर केसेस बनतील किंवा अन्य काही आपल्या नोकऱ्या जातील किंवा माझी शाळा बुडेल, कॉलेज बुडेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या बरोबर पण होत्या. परंतु मला त्याच्यातून असं वाटायचं की हे जर आपण सगळं बघत राहिलो तर आपण संघर्ष नाही करू शकत, आपण हे जे चुकीचं चाललंय त्याला आपण विरोध नाही करू शकत. आणि म्हणून मग मला त्यांचे धाडस, त्यांची हिंमत वाढवण्यासाठी मी ते गाणं एक म्हणालो. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं, माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. म्हणजे आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला घाबरायचं, कशाला कोणाला करायचं. मरूया तर जरा चांगलेपणे मरूया आणि काहीतरी करून मरूया. त्याच्यामध्ये एक दुसरी गोळी, गावा शेजारचं पडीक रान, पिकवल आदिवाशान,
गावासे जरच पडीकरान पिकवल आदिवाशान या गुंड हरामखोरान त्याची केली या धुळदान अरे जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं अरे आज नाही उद्याला मरायचं मग कशाला माग सरायच मग लोकांमध्ये ना थोडं ऊर्जा निर्माण अरे हा यार आणि मग त्या आंदोलनाला ते लोक जाऊ दे काय होईल ते होईल आमचा केस होऊ दे आमचं जे काय व्हायचं होते पण आम्ही हे आंदोलन करणार आम्ही हे हा निसर्ग वाचवणार. जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही सगळ्यांसाठी? हा सगळ्यांसाठी माझा हाच संदेश राहील की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि निसर्ग मी नेहमी म्हणतो की माझ्या आईवर जर कोण हात टाकला माझ्या आईला जर त्रास झाला मला खूप राग येतो आणि तो प्रत्येकाच्या आईबद्दल आदर असतोच आणि तो आईला आपल्या तसं त्या अवस्थेत नाही हे करू शकत. तसंच आपली पृथ्वी ही आपली आई आहे. आपला पृथ्वीवर जन्म झालाय. इतर ग्रहांवरती सृष्टी आहे का नाही अजून शोध लागलेला नाहीये परंतु पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आणि त्या पृथ्वीवर आपला जन्म झालाय त्यामुळे पृथ्वीला वाचवणं हे आपलं काम आहे. ती माझी आई आहे तर पृथ्वीला त्रास होणं हे मला परवडणारं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आपण या पृथ्वीवरचे पाहुणे आहोत मालक नाही आहोत या पृथ्वीचे त्यामुळे पाहुणे जसे माझ्या घरी तुम्ही आता माझ्या घरी आलात पाहुणे म्हणून तुम्ही आलात माझ्याकडे नुकसान केलं का काही तुम्ही थोडा वेळ राहणार पुढे चहा पाणी घेणार आणि मग मला त्याला आम्ही निघतो आणि आपण निघून जाणार. आपण ह्या पृथ्वीवरचे आलेले पाहुणे आहोत 60, 70, 80 वर्ष जगणार. आपण पण तसंच राहिलं पाहिजे. या पृथ्वीला धोका निर्माण होईल यांना काहीतरी तकलीफ होईल हे संकटात सापडेल असं काही वागू नये. आपण आलं पाहिजे. जसं अन्य प्राणी बघा तुम्ही पक्षी प्राणी हे कुठल्याही प्रकारे पृथ्वीला हानी पोचवत नाहीत. त्यांनी प्लास्टिक निर्माण केलं नाही त्यांनी सिमेंट निर्माण केलं नाही त्यांनी प्रदूषण निर्माण केलं नाही आले जगले आणि निघून गेले. आम्हीच असे आहोत मनुष्य प्राणीच असा आहे की त्यांनी हे सगळे विध्वंसकारी सगळे उद्योग करून ठेवले. 60-70 वर्ष जगलाय पण त्यांनी इतर अनेक पिढ्यांना ते संकट पुरेल एवढं संकट निर्माण करून तो चाललाय. तर मला वाटतंय की आपण जगताना आपण आपल्याकडून जेवढं या सेफ ठेवता येईल पृथ्वीला आपल्या आईला तेवढं बघावं एवढीच मी लोकांकडे विनंती करेन. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी. आपण बघितलं प्रकाश दादांनी एक सगळ्यांसाठी जो संदेश दिलाय संपूर्ण समाजासाठी आणि मला वाटतं तो सगळ्यांनी आपण तो पाळायला हवा. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत बाय.